नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। मालेगाव तालुका सध्या बिबट्यांच्या बाबतीत चांगलाच चर्चेत आहे। मागच्या काही दिवसात मालेगाव शहरातील साई सेलिब्रेशन लॉन्समधील ऑफिसमध्ये बिबट्या शिरला होता व 12 वर्षीय मोहित आयरेच्या प्रसंगावधानामुळे बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले होते। त्यामुळे मोहितचे सर्वत्र कौतुक केले जात आहे। सदर घटनेचे CCTV फुटेज समोर आल्यानंतर ही घटना जगातील अनेक नामांकित मीडियानेही कव्हर केली होती। अशातच मुंबई आग्रा महामार्गावरील मानके या गावात दर्शन आधार देवरे यांच्या शेतालगत असलेल्या पाटाच्या बांधावर बिबट्या तळ ठोकून होता। दर्शन सकाळी आपल्या शेतातील मोटर सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना समोर हा बिबट्या दिसला। अशावेळी चांगल्यांची गाळण उडते, परंतु यावेळी त्यांनी प्रसंगावधान राखत आरडाओरडा केला। त्यांचं घर जवळच असल्यामुळे त्यांचे भाऊ व शेतातील सालगडी सदर ठिकाणी धावून आले। त्यामुळे बिबट्या तिथे पडलेल्या पाईपमध्ये घुसला। सदर मंडळींनीही प्रसंगावधान राखत पाईपाच्या दोघं बाजूला फळ्या लावून बिबट्याला जेरबंद केले। यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली। यावेळी वन विभागाचे अतुल देवरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। अथक प्रयत्नांनंतर सदर बिबट्याला पिंजऱ्यात कैद करण्यात यश आले। सदर घटना वाऱ्यासारखी पंचक्रोशीत पसरली होती, त्यामुळे या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। बिबट्या आक्रमक होता, त्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। तरीही रात्रीच्या वेळी किंवा निर्जन स्थळी एकट्याने जाऊ नये। रात्रीच्या वेळी टॉर्चचा वापर करावा। लहान मुलांना एकटे सोडू नये। वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्यांनी रात्रीच्या वेळी शक्यतो घराबाहेर पडूच नये व काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। सदर बिबट्याला पकडण्यासाठी अतुल देवरे, अन्सार शेख, अनिल ठाकरे, योगेश पाटील, अक्षय हेंबाडे, बाबुल व इतर वन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले।